दृश्य आहे. इंद्रियाद्वारे अंतःकरणात या शरीराचं ज्ञान होतं. मग ज्याचं इंद्रियाद्वारे अंतःकरणात ज्ञान होतं, मग एका इंद्रियानं हो का 5 इंद्रियानं हो, ते स्थूल दृश्य आहे. आणि इंद्रिया वाचून होणारं विषयाचं अंतःकरणात ज्ञान हे सूक्ष्म दृश्य आहे. म्हणून हे अनित्य आहे, कारण ह्याचा सारखा बदल होत आहे. म्हणून अनित्य आहे. जड आहे, कारण याचं याला ज्ञान होत नाही. हे परिच्छिन्न आहे. 3.5 हाताचा हा देह आहे. हे तुकडे आहेत. हे धडधड 6 तुकडे, 2 हात, 2 पाय, 1 मुंडकं आणि धड, असे 6 तुकडे आहेत. आणि स्वावयव आहे, म्हणजे याला अवयव आहेत ना. जसं झाडाला फांद्या, उपफांद्या हे अवयव आहेत त्याचे, तसं शरीराचे हात पाय हे अवयव, नाक डोळे कान हे अवयव आहे. मग हे सावयव आहे. आणि याला जाणणारा आत्मा अधिकारी म्हणजे अविकारी आहे. याला कुठलाच विकार नाही. न जायते म्रियते वा कदाचिन नायं भूत्वा भविता वा न भूयः अजो नित्य शाश्वतो अयं पुराणो नायं हन्ति न हन्यते हन्यमाने शरीरे. अर्जुना, आता इथं कानाद्वारे शब्दाला जाणणारा हा परमात्मा न जन्मलेला आहे, नित्य आहे, याचा बदल होत नाही, अविनाशी आहे, याचा कशानंच नाश होत नाही. हे पृथ्वीनं मळत नाही, पाण्यानं सडत नाही, अग्नीनं जळत नाही, वाऱ्यानं हालत नाही, आकाशानं ह्याचा काहीच परिणाम होत नाही. म्हणजे हा अव्यय आहे, ह्याचा खर्च होत नाही, हा नष्ट होत नाही. म्हणून अविनाशी तू तद्विधी येन सर्वमिदं ततं. तू अविनाश परमात्मा आहे, ते तुम्ही आहात. म्हणून अविनाश आहे, नित्य आहोत, ज्ञान स्वरूप आहोत. कारण आपल्याला सगळ्या वस्तू अंतःकरणात कोणाला कळतात? आपल्यालाच कळतात. म्हणजे हे ज्ञान हे आपलं स्वरूप आहे. मग आपण ज्ञानाला सोडून आपण नाही, ना आपल्याला सोडून ज्ञान नाही. म्हणजे कळणं हे आपलं स्वरूप आहे. म्हणून गुरुवर्य बापूराव महाराज सांगत असतील की ज्याला कळतं तो मी आणि पोळतो तो अग्नी. हे लक्षण स्पष्ट आहे. हां, जे पोळतं त्याला काय म्हणायचं? अग्नी. मग ते स्मशानात पोळायला लागलं, मग म्हण ना, स्मशानात जरी असलं तरी ते पोळायला लागलं ना, मग ते अग्नी आहे. आणि तुम्हाला कळायला लागलं ना, म्हणजे तुम्ही दिव्य चैतन्य आहात, देव आहात. जेने कहले तू देव तो चैतन्य तू स्वयमेव. ज्याला देव म्हणतात ना, ते चैतन्य तर तुम्ही स्वतः अंगानं सिद्ध आहात. आहे शितू अंगा अंगी डोळे उघडी. म्हणून तुम्ही परिपूर्ण आहात. हे शरीर खंडवान आहे आणि आपण अखंड परमात्मा. ओम पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ही माती पूर्ण आहे. म्हणजे ते चिखल कालवलं ना, ही पूर्ण माती आहे. आता त्या चिखलाचा गणपती केला तरी सुद्धा ही पूर्ण माती आहे. आणि त्या गणपतीचं 11व्या दिवशी विसर्जन केलं तरी सुद्धा ही पूर्ण माती आहे. आदी मध्य अंती अवघी माती एक. तसं आदी मध्य अंती अवघे तुम्ही एक. एकची अनेक एक हरी. म्हणजे आपण आधी होतो, आता आहे आणि पुढं सुद्धा राहणार आहे. मग प्रत्येकाला वाटतं की आपलं पुढं कसं होईल, पण आपण आताच कसे आहोत हे ध्यानात घ्या ना. आताच जर आपण विनाशी शरीराहून अविनाश तत्व वेगळे आहोत, तर उद्या जर हे विनाशी शरीर राहिलंच नाही तर काय फरक पडला आपल्या स्वरूपात? काहीच फरक नाही ना. रोजच शरीराला सोडून आपण असतो. कुठं असतो? झोपेत असतो. मग रोज शरीराला सोडून आपण असतो तर त्यावेळेस आपलं काही बिघडत नाही. आणि कायमचं शरीर सुटलं तर आपलं काय बिघडणार आहे? पण ही जी भीती आहे की शरीर असलं दिसलं तरच आपलं अस्तित्व आहे,
ही आपली जी मान्यता आहे ती चुकीची मान्यता आहे. आपलं अस्तित्व कोणावर अवलंबून नाही. म्हणून ते स्वतंत्र आणि स्वयं ब्रह्म मीच असे. ते ब्रह्म कसं आहे? स्वतंत्र आहे. आपलं असणं कोणाच्या असण्यावर अवलंबून नाही. हा नवरेपणाचा व्यवहार करून घ्यायचा असला तर पत्नीचं असणं गरजेचं आहे, आवश्यक आहे. बाप म्हणून व्यवहार करून घ्यायचा असला तर मुलाचं असणं आवश्यक आहे. आणि चैतन्य म्हणून घ्यायचं असलं तर कोणाच्याच असण्याची आवश्यकता नाही. म्हणजे आपलं अस्तित्व हे निरपेक्ष अस्तित्व आहे. आणि नवरेपणाचा व्यवहार सापेक्ष आहे, बापपणाचा व्यवहार सापेक्ष आहे. आणि आपण चैतन्य आहोत हे स्वयमेव. जेने कहले तू देव तो चैतन्य तू स्वयमेव. तुम्ही स्वयं आहात म्हणजे स्वयंभू आहात, आहे का नाही? म्हणून हृदयी स्वयंभची असे मोठके गुरुमुखे उदय जत दिसे. नेमक्या शब्दात सद्गुरूनं सांगितलं तत्त्वम असी. ते ब्रह्म तू आहेस म्हटल्या बरोबर. आणि हृदयामध्ये आपल्याला अनुभव पहिलाच होता की मी एक आहे, मी जाणणारा आहे, मी पूर्वीचाच आता आहे. असं तुमच्या अंतःकरणात अनुभव नाही? कयाला गुरुच लागतो? कळतं ना. तुमच्या अंतःकरणात पहिलाच अनुभव आहे की तुम्ही एक आहेत, तुम्ही जाणणारे आहेत आणि तुम्ही पूर्वीचेच आता आहे. म्हणजे पूर्वी असून आता आहे म्हणजे तुम्ही सत्य आहे. आणि सत्य आहेत असंच आहे का तुम्हाला सत्य आहे याचं ज्ञानही आहे? म्हणजे सत आहे, ज्ञान आहे. आणि झोपेत कुठलाच विषय नसताना झोप आनंदाचा अनुभव आहे. म्हणजे सत चित आनंद हे तुम्हाला अनुभव नाही का? त्या अनुभवावर लक्ष नाही? अनुभव आहे, त्या अनुभवावर लक्ष नाही. म्हणून गुरु विन अनुभव कैसा कळे. म्हणून अनुभव अनुभव म्हणून वाटण्यासाठी सद्गुरूची आवश्यकता आहे. चालव तुम्हालाच लागणार आहे. वाट दावून गेले आधी दया निधी संत ते. संत वाट दावून गेलेले आहे. म्हणून तेनेची पंथे चालो जाता न पडे गुंता कोठे काही. मग गुंता पडत नाही. नाहीतर मग आपण गुंतलेलो तर पहिलंच आहेत. गुंतलो या संसारे कैसा झालोसी अंध. बरोबर आहे? बरोबर. हा. म्हणून आपणच आपला वध केला. कोणाचा वध केला? स्वहित न दिसेची केला आपुला वध. म्हणून आप आपणा घात करू शत्रू झालो मी दावेदारू. आपणच आपला घात केलेला आहे. जसं कोसल्याचा किडा स्वतःच्या अंगाभोवती काय करतो? जाळं तयार करतो आणि सगळे दार बंद करतो. बाहेर जायचं एक सुद्धा वाट ठेवत नाही आणि गुदमरून मरतो. मग त्याच्या मृत्यूला कारणीभूत कोण आहे? तसं देह बुद्धीची नरा थोर चिंतेचा आडदरा. एरवी कोश कीटकाची परी जो आपण पया आपण वैरी. तैसा आत्मबुद्धी शरीरी चारुस्थळी. तसं आपण या मरणाऱ्या स्थूल देहाला 3.5 हाताच्या परिच्छिन्न असलेल्या देहाला मी समजलं, त्याला आत्मत्व दिलं. म्हणून आपण आपलाच घात केला. म्हणून सद्गुरू सांगतात की एवढा फरक असताना शरीर अनित्य आहे, सावयव आहे, परिच्छिन्न आहे, जड आहे, दृश्य आहे, विकारी आहे. एवढे लेबल लागले नाही याला. आणि याला जाणणारे तुम्ही निर्विकार द्रष्टा नित्य ज्ञान स्वरूप परिपूर्ण निरवयव आहेत. मग असं इतकं असताना आपण देहालाच मी कस काय समजलं? तर देह अपवित्र दुर्गंध मल मांस मूत्र रुधिरादिकांनी भरलेला आहे व आत्मा सदा शुद्ध निर्मल व आनंद घन आहे. शरीर कधीही पहा काय आहे? दुर्गंधीनं भरलेलं आहे, घाण आहे.
मल मांस मूत्र यांनी काय केलेलं आहे, भरलेलं आहे. आणि आत्मा निर्मल शुद्ध आहे सदा. म्हणून सर्व सुख ल्यालो सर्व अलंकारो आनंदे निर्भर डुल्लतसो, हे आपलं वर्णन आहे. म्हणून त्यामुळे आत्मा देहाहून निराळा आहे असे अनुभवाने समजण्यासारखे आहे. तथापि देहाहून आत्मा वेगळा आहे असे न समजता देहच आपण आहो असे जर कोणी म्हणेल तर त्याला महादोषी म्हटलं पाहिजे. त्याला काय म्हणायला पाहिजे, महादोषी. मग देहाला कोण मी म्हणत नाही, सगळेच मी म्हणतात, म्हणून सगळेच महादोषीच्या पंक्तीत बसलेले. म्हणून किंवा ज्याप्रमाणे वात पित्त कफ ही तिघेही एकत्र झाली म्हणजे त्यास महादोष त्रिदोष अथवा सन्निपात म्हणतात. ताप व हा सन्निपात ज्यास झाला असेल तो मनुष्य मृत्यूच्या वश होतो. सन्निपात झाला की तो माणूस मृत्यूच्या वशीभूत होत असतो. त्याचप्रमाणे देहाचा अभिमान बाळगणाऱ्यासही महादोषी म्हणावे, म्हणजे त्याला सन्निपात झाला आहे असं समजावं. त्याची नाडी तपासायचं काम नाही. ते देहाला मी म्हणायला ना, बिलकुल याला बिनधास डोळे झाकून याला सन्निपात झालेला आहे. म्हणजे आणि भागवतातही श्रीकृष्ण भगवंतांनी उद्धवास सांगितले आहे की उद्धवा, अहंता ममता रूप बुद्धी केवळ सन्निपातच आहे. अहंता ममता रूपी जी बुद्धी आहे ना ती केवळ आणि केवळ सन्निताप आहे. म्हणजे सत्वगुण रजोगुण आणि तमोगुण या तीन गुणांच्या ठिकठिकाणी व त्यांच्या कायेच्या ठिकाणी ज्या अहंता ममता असतात त्या सन्निपात समजावे. असा सन्निपात ज्या झाला असेल तोही मरणाच्या स्वाधीन होतो, तो मृत्यूच्या स्वाधीन होतो आणि त्याचे जन्म मृत्यूरूप दुःख निवृत्त होत नाही असे समजावे. कसं जन्म मृत्यूचं दुःख निवारण होईल, कारण देहालाच मी समजलेलं आहे ना. त्याच्या उलट ज्या मनुष्याला ब्रह्मनिष्ठ सद्गुरूच्या अनुग्रहाने आपण सच्चिदानंद आत्मा आहो अशी बुद्धी झाली असेल त्याचे पुण्य जबरदस्त आहे असे समजावे. ही खुबी आहे बरं की सद्गुरूच्या मुखातून ब्रह्मज्ञानाचा उपदेश ज्याला झालेला आहे आणि त्याला लक्षात आलं की मी सच्चिदानंद रूप आत्मा आहे. हा दिसणारा 3.5 हाताचा देह मी नाही, माझा नाही आणि खरा नाही. म्हणजे अध्यस्त शरीराचं अधिष्ठान रूप परमात्मा आपण आहो असं ज्याला लक्षात आलं त्याचं पुण्य जबरदस्त आहे. माझे पुण्य फळ आले आज मी दत्त गुरु पाहिले. म्हणून गुरुदेव दत्त म्हटलं की काय लक्षात यायला पाहिजे की दत्त म्हणजे मी आहे. ज्याचा विनाश होत नाही त्याला दत्त म्हणावं. बरं का, ज्याचा नाश होत नाही त्याला काय म्हणायचं, दत्त. म्हणून तो दत्त कोण आहे, मी आहे. ते तत्व मी आहे. म्हणून मी तू पणाची झाली बोळवण एका जनार्दनी श्री दत्त ध्यान. मी तू पण जाऊ दे दुरी एकची घोंगडी पांघरू हरी. देवा जाऊ दे आता, तुझ्या मायेची उपाधी आणि माझ्या अज्ञानाची उपाधी दोन्ही उपाधीचा जर बाद केला ना तर स्वरूप तर एकच आहे ना. तुझं मज ऐसी परी जैसे तरंग सागरी. देवा तू माझ्याहून वेगळा नाही आणि मी तुझ्याहून वेगळा नाही. म्हणून आपण दोघं एकच आहोत. म्हणून जीव शिव दोन्ही हरी रूपी तरंग सिंधू तो अभंग नेने हरी. म्हणून ते म्हणतात की देव भक्त दोन्ही एकरूप झाले. ते म्हणले झाले नाही, मुळीच संचले जैसे तैसे. ते आधी बोलताना बोलले की एक झाले, म्हणजे एक नाही झाले. ते मुळीच संचले जैसे तैसे. ते पहिले जसे होते तसेच झाले म्हणे. आता पाण्यामध्ये दगड टाकला आणि त्याच्यामुळं त्या वेव्ज तयार झाल्या, तरंग लाटा तयार झाल्या आणि ते काही वेळानं मग शांत झालं. मग त्या लाटा कुठे गेल्या, त्या लाटा म्हणजे पाणी रूपच होत्या आणि त्या कुठे गेल्या, पाणी रूपच झाल्या. तुका म्हणे गंगा सागर संगमी
अवघ्या झाल्या उर्मी एकमय. तसं ह्या सगळ्या उर्मी ह्या देहाच्या ठिकाणी प्रतीत होतात. कोणत्या? शरीराच्या 2 उर्मी, जन्म आणि मृत्यू. प्राणाच्या 2 उर्मी, भूक लागणं, तहान लागणं. मनाच्या उर्मी, सुख आणि दुःख. ह्या 6 उर्मी देहाच्या ठिकाणी प्रतीत होतात. आणि हा देह खोटा आहे, म्हणजे उर्मी खोटी आहे. म्हणजे सगळ्या खोट्या उर्म्या देवरूप झाल्या. बाप रखुमा देवी उरु दीनानाथ भेटला, विठ्ठल विठ्ठल झाला देह माझा. आता जिथं देहच विठ्ठल आहे तिथं इंद्रिय काय आहे? विठ्ठलच आहे. तिथं प्राण काय आहे? विठ्ठलच आहे. तिथं मन काय आहे? विठ्ठलच आहे. आणि मनात जे प्रगट चैतन्य आहे ते सुद्धा विठ्ठलच आहे. तुका म्हणे देह भरिला विठ्ठले, क्राम क्रोध घर केले रीते. मग आता तिथं काम आणि क्रोध राहील का? कामची नाही ते क्रोधची कैसा. तिथं कामच नाही तर क्रोध कसा राहील? म्हणून काम राग द्वेष निमाले, तरी ब्रह्मीचे साम्राज्य आले. असं प्रत्येकाच्या अंतःकरणात जर राग आणि द्वेष निघून गेलं तर कोणतं राज्य आहे? झाले राम राज्य आम्हा काय उणे. आपल्याला आता काय उण, काय कमी आहे? आता हे राज्य कोणाचं आहे? रामाचं राज्य आहे. विठोबाचे राज्य आम्हा नित्य दिवाळी, विष्णू दास नामा जीवे भावे ओवाळी. ओवाळू आरती माझ्या पंढरीनाथा, माझ्या द्वारकानाथा. दोन्ही कर जोडोनी चरणी ठेविला माथा. हे दोन्ही हात जोडून हे आता चरण भगवंताच्या चरणी अर्पण करायचं. कारण आता हा सगळा शहाणपणा सगळा तुमच्या चरणी अर्पण करत असतो. आता ज्याला आपण शहाणपणा म्हणतो ना, तो आपल्याच विवेकानं आपलाच मूर्खपणा सिद्ध होतो. म्हणून तो भगवंताच्या चरणी अर्पण करायचा. मग वेदांत शास्त्राचं फल काय? वेदांत शास्त्र ऐकण्याचं फल एवढंच आहे की आपल्या इतके मूर्ख आपणच आहोत असं पदरात घ्यायचं आणि गुपचूप निघून जायचं. काय कळालं आपल्याला? की आतापर्यंत जे आपण समजत होतो ते सगळं आपला काय होता? शुद्ध मूर्खपणा होता. कसा होता? असा तसा नव्हता, शुद्ध मूर्खपणा होता. की आपल्यासारखे मूर्ख आपणच. कारण आपण सूर्याला अंधार समजत नाही, आपण पृथ्वीला आकाश समजत नाही, आणि वासनेला मांस समजत नाही, आणि ज्ञानालाच मांस कसं काय समजलो? विचार करण्यासारखी गोष्ट आहे. जरासं खायचं बाकी काय डोकं हो, की ज्ञानालाच मांस कसं काय समजलं आपण? मग ही चूक अनंत जन्मापासून झालेली आहे. अनादी कालापासून ही चूक आपण तशीच ठेवलेली आहे. आणि आता ती चूक संताच्या संगतीत, सद्गुरूच्या संगतीत आपला विवेक जर आपण प्रगट केला तर आपल्या लक्षात येतं की मी मांसमय असणं शक्य नाही. आपण मांस खात नाही. वारकरी संप्रदायातले आहोत आपण. तुळशीची माळ आहे गळ्यामध्ये. कारण आपल्या वारकरी संप्रदायाचा नियम आहे, कंठी मिरवा तुळशी, व्रत करा एकादशी, म्हणवा हरीचे दास, तुका म्हणे मज हे आस. तुकोबरायांना आपल्याकडून एकच आशा आहे, एक इच्छा आहे की आपण व्रत एकादशीचं करावं, कंठामध्ये तुळशीची माळ धारण करावी, आणि मी हरीचा दास आहे असं आपण आपल्या मुखानं कबूल करून घ्यावं. बोला, कबूल है? कबूल है? कबूल है म्हणजे पक्क झालं आता की आपण कोण आहोत? हरीचे दास आहोत. आणि त्या हरीच्या दासाला दाही दिशांनी काय दिसायला पाहिजे? हरीच दिसायला पाहिजे. हरीच्या दासा हरी दाही दिशा, भावे जैसा तैसा हरी एक. अशी आपली दृष्टी व्हायला पाहिजे. आणि ती दृष्टी आपल्याला सद्गुरू लक्षात आणून देतात.
म्हणून धन्य आनंदाची सापडली वेळ, संत सज्जन भेटले कृपाळ, त्यांनी फेडियला बुद्धीचा मळ, दृष्टी दावियला यशोदेचा बाळ, की तो श्रीकृष्ण परमात्मा तुम्ही आहात, असं आपल्याला हरीचं आत्मरूपानं दर्शन घडत असतं. म्हणून दर्शनी समाधान अति जैसे. गुरुच्या ठिकाणी ज्ञान आहे आणि त्या ज्ञानानं आपल्याला आपलं आत्मरूपानं दर्शन घडतं आणि दर्शन झाल्याबरोबर समाधान होतं. ही खूण आहे कशाची? की सद्गुरू ब्रह्मनिष्ठ आहेत, श्रोत्रिय आहेत आणि दयाळू आहेत. हे सिद्ध झालं. का झालं? कारण त्यांच्या सांगण्यानं आपल्या ठिकाणी असलेली देहात्म भ्रांती निघून गेली ना, आणि देहात्म भ्रांती निघून गेल्यामुळं जे दुःख होतं ते सुद्धा निघून गेलं आणि आनंद असलेलाच प्रगट झाला. म्हणून ही धन्य आनंदाची सापडली वेळ. ही वेळ धन्य आहे. म्हणून काळ सारावा चिंतने. मग चिंतनासाठी काळ काढायचा, कारण आपला बराच काळ चिंतना वाचून गेलेला आहे. चिंतने चिंतने तद्रूपता. चिंतनानं काय होत असतं? तद्रूप होत असतं. म्हणजे तद्रूप होणं, तत्स्वरूप होणं. म्हणून याला काय म्हणते? सलोकता, स्वरूपता, सायुज्यता आहे ना. चार मुक्त्या सांगितले ना. स्वरूपता म्हणजे तत्स्वरूप होणं, भगवत स्वरूप होणं. मग आपल्याला व्हायचं का आहे? आहेच, फक्त लक्षात घ्यायचं. म्हणून तरी अवधान ऐकले दिजे, मग सर्व सुखाशी पात्र होईजे. हे प्रत्युज्ञोत्तर माझे उघड आहे का? ज्ञानोबराय प्रतिज्ञा घेऊन सांगायला लागलेत. म्हणजे हे उघड चॅलेंज आहे. हे केवढी आव्हानात्मक भूमिका आहे की तुम्ही फक्त या बोलण्याकडे लक्ष द्या. लक्ष देणं हीच पात्रता आहे, हाच अधिकार आहे. आणि लक्ष न देणं हीच अपात्रता आहे, हाच अनाधिकार आहे. म्हणून कलियुगी उद्धार हरीच्या नामे. सकळांशी येथे आहे अधिकार, सगळ्यांना इथं अधिकार आहे. कलियुगी उद्धार हरीच्या नामे. कलियुगामध्ये देवाचं नाव हे नावेसारखं आहे. हे भवसागरातून तारणारी नाव आहे. नाम आठविता रूपी प्रगट पै झाला, गोपाळा रे तुझे ध्यान लागो मला. कारण शब्द असा मित्र आहे की स्मरणदानी प्रसिद्धू. बाप उपयोगी शब्दू. काय शब्दाचं महात्म्य आहे की तो त्याच्या अर्थाचं स्मरण करून देतो आणि तो शब्द मरून जातो. काय करतो? शब्द मरून जातो, पण तो त्याच्या अर्थाचं स्मरण करून देतो. म्हणून बाप उपयोगी शब्दू स्मरणदानी प्रसिद्धू. स्मरण करून देण्यामध्ये प्रसिद्ध आहे. की अमूर्ताचा विषदू आरिसा नव्हे. अमूर्त परमात्म्याला मूर्त स्वरूप देणारा हा आरसा नाही का? क्या बात आहे. की हा शब्द म्हणजे काय आहे? आरसा आहे आपला. म्हणून शास्त्र म्हणजे काय आहे? शब्द आहे. आणि शब्द म्हणजे काय आहे? आरसा आहे. तुम्ही कधीही शास्त्रामध्ये डोकावून पहा, तुम्हाला तुम्ही न मरणारे परमात्मा आहे असंच तुमचं प्रतिबिंब दिसेल. असंच तुमच्या लक्षात येईल की तुम्ही सच्चिदानंद रूप परमात्मा आहात. म्हणून दर्पणीचे दुसरे भासे, परिते असे एकची. आरशामध्ये जे भासत असतं ना ते दुसरं भासायला लागलं, पण ते आहे काय? एकच आहे. बिंब आणि प्रतिबिंब. जसं सावली शरीराला सोडून नसते, कारण सावली कोणाची असते? शरीराचीच असते. मग ती शरीराची मावस बहीण असते का मुलगी असते? ती कोणीच नसते. पण त्याच्या वाचून नसते, पण ती कोणाची नसते. ती शरीराची कोण असते? कोणीच नसतं. तसं शरीर आपल्या वाचून आहे का? आणि आपलं कोणी आहे का? म्हणून हे मदची स्तव झाले परी म्या नाही केले, ऐसे जेने जाणितले तो सुटला गा. इथून कोण सुटलं? तो सुटला ज्यानं असं लक्षात घेतलं. म्हणून सद्गुरू सांगतात की असं ज्याला कळालं
त्याचं पुण्य जबरदस्त आहे. म्हणून आज आजी श्रवणेंद्रिय पाहले, जे येणे गीता निधान देखिले, आता स्वप्नची परी हे तुकले साचा सरीसी. आज या कानानं गीतेचं निधान ऐकलं, गीतेचा जो गाभा आहे, जे धन आहे ना ते ऐकलं. सार काय होतं गीतेचं, की गीतेचं सार हे आहे की जो ऐकणारा आहे त्याला त्याचं अमरत्व लक्षात आणून देणं हे गीतेचं सार आहे. आणि आतापर्यंत आपण स्वप्नात सुद्धा कल्पना केली नव्हती की न मरणं असतं. वाटलं होतं का आपल्याला की आपल्याला जागेपणीच वाटत नाही की न मरणं असतं म्हणून. तर स्वप्नात कधी येईल आणि न मरणं असतं आणि ते आपलं स्वरूपच असतं. पण आज ते प्रत्यक्षात या कानानं ऐकलं. म्हणजे आजी श्रवणेंद्रिय पाहले. आज या कानांनी पाहिलं. म्हणजे कानानं सुद्धा पाहणं असतं का? हो असतं. आपण काय म्हणतो, ही जरा चहा पिऊन पहा बरं. पिऊन पहा म्हणजे पाहणं शब्दाचा अर्थ चाखून पहा, म्हणजे ऐकून पहा. म्हणजे पाहणं शब्दाला जाणणं सुद्धा म्हटलेलं आहे. म्हणजे हे वरण कसं झालं पहा बरं. आता दिसायला लागलं त्याला काय पाहायचं, म्हणजे ते म्हणे चाखून पहा. म्हणजे चाखण्याला सुद्धा पहा म्हणते. म्हणजे डोळ्यानं पाहणं तर पाहणं आहेच, पण कानानं ऐकणं सुद्धा पाहणं आहे. म्हणून गीतेचं निधान आज या कानांनी ऐकलं की न मरणं असतं असं स्वप्नात सुद्धा आपण कल्पना केली नव्हती. पण आज या कानांनं प्रत्यक्ष ऐकलं की तुम्ही न मरणारे परमात्मा आहात. म्हणून की स्वप्नची परी हे तुकले साचा सरीसे. ते स्वप्नच सत्यामध्ये आलं. म्हणून अमूर्त शब्दाला मूर्त स्वरूप प्राप्त करून देणारा हा शब्द नाही का. म्हणून शब्द असा मित्र आहे की तो स्वतः मरून जातो, तुम्ही अमर आहात असं सांगून जातो. म्हणून बाप उपयोगू शब्दो. ज्ञानोबराय सांगतात. दुसरे ठिकाणी सांगतात की ज्ञान देव पुसे निवृत्तीशी चाड, गगना हुनी वाढ नाम आहे. ही नामाची व्याप्ती जी आहे ना ती आकाशापेक्षा मोठी व्यापक आहे. आकाश शब्द, आकाश वस्तू नाही, पण आकाश शब्द आकाश शब्दाचं अर्थाचं ज्ञान करून देतो. आकाश अर्थाचं ज्ञान करून देतो. म्हणजे वर्ड्स आर नॉट द थिंग्स. शब्द म्हणजे वस्तू नाही. शब्द ही त्या वस्तूला ओळखण्यासाठी ठेवलेली खूण आहे. म्हणून शब्द हा ध्वनिरूप व्यावहारिक अनात्म जड प्रत्यक्ष आहे. आणि त्या आकाश शब्दाचा अर्थ सुद्धा पोकळी रूप, बरं का, अनात्म जड व्यावहारिक प्रत्यक्ष आहे. आणि या आकाशाला जाणणारा मी सूक्ष्म चेतन आत्म चैतन्य पारमार्थिक प्रत्यक्ष आहे. हे स्पष्ट लक्षात आलं पाहिजे. कारण हे व्यावहारिक आहे. ह्याच्यामध्ये व्यवहार व्हायला लागला ना. आणि प्रतिबिंब प्रातिभाषिक आहे, कारण तिथं व्यवहारच होत नाही ना. आता उधारी मागायला आला माणूस आणि त्याला आरशातले पैसे दाखवले तर जमतं का? नाही जमत, कारण तिथं व्यवहार होत नाही. म्हणून ते प्रातिभाषिक आहे. तो जबरदस्त भास आहे. तसं व्यावहारिक शरीर सुद्धा काय आहे? जबरदस्त भास आहे. पण कोण्या दृष्टीनं? आपल्या पारमार्थिक दृष्टीनं. तुम्ही व्यावहारिक दृष्टीनं पाहू लागले तर हे खरंच वाटायला लागलं. आणि पारमार्थिक दृष्टीने जर पाहिलं तर शरीर सुद्धा काय आहे? जबरदस्त भास आहे. कारण हे स्वप्नात नव्हतं. आणि स्वप्न आणि जागृती सुषुप्तीत नाही. म्हणजे ह्या दोन्हीचा अत्यंत अभाव आहे. आणि आपला तिथं भाव आहे. म्हणून आठव नाठव गेला भावा भाव, झाला स्वयमेव पांडुरंग. म्हणून अशा पद्धतीनं सद्गुरू सांगतात की तू सच्चिदानंद रूप परमात्मा आहेस. म्हणून ब्रह्मज्ञान होऊन परमात्म स्वरूप झाल्यावर अशा पुरुषाकडून होणारी कर्मे त्या पुरुषास बंधन होत नाही. आता त्या पुरुषाला ती कर्मे बंधन करत नाही.
कारण त्या कर्म करण्यामध्ये त्याची आसक्ती राहत नाही आणि ते कर्म करत असताना निष्काम बुद्धीनं ते कर्म होत असतात. फलाची अपेक्षा न ठेवता कृष्णार्पण बुद्धीनं होत असतात. म्हणून इथं परत एकदा सांगतात की ब्रह्मण्याध्याय कर्माणि संगम त्यक्त्वा करोति यः लिप्यते न स पापेन पद्मपत्रमिवांभसः. जसं कमळ पाण्यामध्ये राहतं पण अंगाला पाण्याचा थेंब लागू देत नाही, तसं ब्रह्मज्ञानी पुरुष कर्म करतो पण कर्म फल आपल्या अंगाला लागू देत नाही, कारण ते कर्म निष्काम बुद्धीनं झालेलं असतं, फलाची अपेक्षा न ठेवता. आणि परत ते कर्म फलाची अपेक्षा न ठेवता आणि निष्काम बुद्धीनं, ह्यालाच म्हटलेलं आहे निष्काम बुद्धीनं केलेलं कर्म. बरं, त्याच्यामध्ये परत अहंपणा सुद्धा नसतो, कर्तेपणा सुद्धा नसतो की हे कर्म मी केलं म्हणून. ते झालेलं कर्म कृष्णार्पण, कृष्णाच्या चरणी अर्पण बुद्धीनं केलेलं असतं. म्हणून मात्र या जन्मात कारणीभूत असलेले, या जन्मामध्ये या जन्माला कारणीभूत असलेले जे प्रारब्ध ते शिल्लक राहते, ते कर्म मात्र शिल्लक राहतं आणि त्याचा क्षय भोगानेच होतो. ते भोगूनच संपवावं लागतं. कारण कर्म करीतची आहे, तो कर्म करत आहे असा दिसतो. जय करावे हे भावचीच आहे आणि जे करायचं म्हणून त्याच्या अंतःकरणामधला भाव निघून जातो. तय न करण्याची होय तयाचे केले. त्याचं जे करणं आहे ना तर ते न करण्यातच जमा होतं. कारण मी करता आहे अशी कर्तृत्व भ्रांती तिथं राहत नाही कर्म करत असताना सुद्धा. आणि अज्ञानी पुरुषाच्या ठिकाणी कर्तृत्व भ्रांती असते म्हणून त्याला त्या कर्माचं फळ मिळणं आहे. आणि इकडं कर्तृत्व भ्रांती नसल्यामुळं निष्काम बुद्धीनं भगवत चरणी अर्पण केल्यामुळं त्या फळाचं कर्माचं फळ मिळत नाही. म्हणून न करी रे संग राहे रे निश्चळ लागो नेदी मळ ममतेचा. उसातून जायचं पण पाच टांगाला लागू द्यायचं नाही. असं भिद्यते हृदय ग्रंथी छिद्यन्ते सर्व संशयः क्षीयन्ते चास्य कर्माणि तस्मिन् द्रष्टे परावरे. म्हणजे हृदय ग्रंथीचा भेद काय होत असतो, तुटत असतो. कारण शरीर स्थूल आहे, ते इंद्रियाद्वारे जाणण्याचा विषय आहे आणि अंतःकरणामध्ये याचं ज्ञान व्हायला लागलं. आणि ते अंतःकरण सूक्ष्म आहे म्हणजे इंद्रियाच्या पलीकडं आहे ते. आणि त्या अंतःकरणामध्ये आपण प्रगट आहोत म्हणजे आपण सूक्ष्म चेतन आत्मप्रत्यक्ष आहोत. आणि अंतःकरण कसं आहे, सूक्ष्म अनात्म जड प्रत्यक्ष आहे. आणि त्या अंतःकरणामध्ये सूक्ष्म असलेला मी लवकर कळावा पण स्थूल देह कळायला लागला ना. या म्हणजे याचा अर्थच असा आहे की ही जी म्हणजे हे जे बंधन झालेलं आहे तर हे बंधन झाल्यामुळंच आपल्याला जन्म मृत्यूचं दुःख भोगावं लागायला. हे असं व्हावं का बरं? सूक्ष्म असलेल्या अंतःकरणामध्ये सूक्ष्म असलेला मी लवकर कळावा पण स्थूल शरीर कसं काय कळायला लागलं. याचा अर्थ असा आहे की ही बुद्धी भरकटली, जय आव्हाटली असता बुद्धी. म्हणजे ही जी बुद्धी आहे ती आडरानात शिरली आणि आडरानात शिरल्यामुळं माया मांगी श्रंगारिली साधू वृंदे विटाळविली. म्हणून आपण ही जी सद्बुद्धी आहे ना तिला कोपऱ्यात टाकून दिलं. म्हणून दीपकळिका धाकुटी बहुवे तेजा ते प्रगटी तैसी सद्बुद्धी ते थेकोटी. म्हणून हा जो हृदय ग्रंथीचा भेद आहे ना ते दूर करण्याला समर्थ फक्त सद्गुरू आहे. म्हणून सद्गुरू वाचूनी संसारी तारक नसेची निष्टंका नकुनी. इंद्रचंद्र देव ब्रह्मादी करोनी संशयाची श्रेणी छेदितीची ना. इंद्रदेव चंद्रदेव ब्रह्मदेव हे आपल्या अंतःकरणातले संशय दूर करण्याला समर्थ नाहीत. इथं फक्त सद्गुरूच पाहिजे. म्हणून सद्गुरू सारिखा असता पाठी राखा
इतराचा लेखा कोण करी. कारण हृदयामध्ये अंतकरणामध्ये सूक्ष्म अंतकरणामध्ये स्थूल देह मी आहे अशी चूक झालेली आहे आणि ते अंतकरण इंद्रिया वाचून कळणार आहे. मग त्या अंतकरणाला आता स्वच्छ करायचं तर कसं करावं? कपड्यावरचा डाग साबणानं काढून टाकता येईल, अंगणातली घाण झाडून काढता येईल, शरीरावरची घाण साबणानं निघून जाईल, पण मनातला मळ कसा निघल? म्हणून भिद्यते हृदय ग्रंथी छिद्यन्ते सर्व संशय क्षीयन्ते चास्य कर्माणि तस्मिन् द्रष्टे परावरे. म्हणजे देहात्म बुद्धीचा नाश झाल्याबरोबर कर्माचा सुद्धा नाश होतो. म्हणून चालू असलेल्या देहामध्ये निष्कामतेमुळं क्रियमान कर्माचा नाश होतो आणि भक्तीनं संचित कर्माचा नाश होतो. आणि प्रारब्ध कर्म हे भोगून संपवावं लागतं. पण जर प्रारब्ध कर्माचा भोग चालू झाला आणि जर आपण हरीचं स्मरण केलं की त्याचं जे काही मार आहे ना, त्याचा जो वेग आहे तो काय होतो? कमी होतो. म्हणून अशा पद्धतीनं संचित क्रियमान आणि प्रारब्ध कर्माची निवृत्ती होत असते असं इथं सद्गुरू सांगतात. आणि निळोबराय सुद्धा सांगतात की आता